आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. राष्ट्रवादीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. मात्र राणा यांचा विषय राष्ट्रवादीकडून संपलाय असं त्यांनी जाहीर केलंय. आम्हाला सल्ले देण्याऐवजी स्वतःच्या पक्षात काय चाललं ते आधी पहा असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावलाय. राज्यसभेसाठी छगन भुजबळ अद्यापही वेटिंगवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळांनी घातलेल्या अटीवर अद्याप वरिष्ठांचा निर्णय झाला नाहीये. आधी समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या आणि त्यानंतरच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरू अशी अट भुजबळ यांनी घातली आहे. सोलापुरातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची गरज असताना देखील निवडणूक मोहिते पाटलांनी लावली. त्यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. ज्या देवेंद्र फडणवीसांनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं त्याच कुटुंबांनी फडणवीसांच्या सोबत केलेल्या बदनामीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गोरेंनी दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समर्थन केलं. तर प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी कॉक्रोच जनता पार्टीचा आपण पहिले सदस्य होण्यास देखील तयार आहोत असं विधान हाकेंनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 31 मे ते 7 जून रोजी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आज महोत्सवाचा समापन कार्यक्रम संपन्न झाला. या सांगता समारोपाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावली आहे. नागपुरात आज खासदार क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर प्रसिद्ध गायिका षण्मुख प्रिया यांच्या एका खास संगीत मैफिलीचं आयोजन केलं होतं. मुळातच संगीताची प्रचंड आवड असलेले मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रम संपल्यानंतर तिथेच थांबले. मैफिल रंगत आली असताना षण्मुख प्रिया गुलाबी आंखें जो तेरी देखी या लोकप्रिय गाणगात मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोहोचले आणि त्यांनी त्यांना गाण्याचा आग्रह केला. जळगावच्या अमळनेरमध्ये आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली. आपली ताकद कुठे आणि किती आहे हे सांगायचं आता गरज नाही असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. तर आगामी काळात कुठे निवडणूक लढवू शकतो हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं. जळगावात शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तारांपेक्षाही पहिला बळी माझा झाला असं म्हणत आमदार पाटलांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे. ड्रग्जच्या जाळ्याची पाळमुळं खोदून काढणार असून सातत्यानं ड्रग्ज विरोधात कारवाई करत राहणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे. पुण्यातील रेव पार्टीवरून पवारांच्या राष्ट्रवादीनं टीकेची झोड उठवलेली आहे. ड्रग्जचं थैमान कोयता गँग यामुळं पुण्याची कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे. घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. युद्धामुळे जगातील सर्वच देशांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे. केंद्र सरकारचं दरवाढीकडे लक्ष असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. यासह केंद्र सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात एलपीजी गॅसचा तुटवडा कायम असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. एक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. घरपोच गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होत नसून अधिकृत बिल देखील दिलं जात नसल्याची तक्रार नागरिक करतायत. मुंबईत सार्वजनिक गार्डनवर भाजप नगरसेविका सीमा शिंदे यांचं अनधिकृत कार्यालय असल्याचा आरोप मनसेनं केला. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयावर धाड टाकताच कार्यालयावरील पोस्टर्स हटवले. प्रशासनानं कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मुलुंड पूर्वेतील मिठागराच्या जागेवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामांच्या मुद्द्यावरून नागरिकांनी विरोध केला. मुंबईतील विद्याविहार इथल्या कैलास अव्हेन्यू सोसायटीत जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आलेल्या सफेद पट्टीवरनं वाद निर्माण झाला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेड पाठकनं सोसायटी सभासदांची परवानगी न घेता सफेद पट्टी आखल्याचा आरोप आहे. राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची बीड तालुक्यातील खांडेपारगाव या गावी होळी करण्यात आली.
शेतकरी हक्क मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाची होळी करत निषेध नोंदवला आहे. आमदार बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. मनमाडमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. मनमाडच्या बसस्टँड समोर ही हाणामारी झाली. दोन्ही गटाकडनं दगडफेक झाल्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. नागरिकांची पळापळ झाली. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवी मुंबईतील उड्डाणपूल आणि इतर फुटपाथवर बेघर नागरिक वास्तव्य करतात. महापालिकेनं निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलं. बेघर नागरिकांना फरफटत आणि लाठीचार्ज करण्यात आला. 1 जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले. मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी चालकांमध्ये दिसून येणारा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे, असे गौरवोद्गार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 32,75,00,000 रुपये खर्च करून उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन यंत्रणांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. शहरातील विविध चौकात बसवण्यात आलेल्या या यंत्रणा अनेक ठिकाणी धुळखात पडल्या असून त्यांची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेल्या पतीला वाचवण्यासाठी गरीब आदिवासी महिलेला रुग्णालयामध्ये प्रचंड हालअपेष्टा सहन करावे लागल्यात. रुग्णालयात कर्मचारी हजर असूनही या गंभीर रुग्णाला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर देण्यात आलं नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होतो. केंद्र सरकारच्या फिट इंडिया मोहिमेअंतर्गत नाशिकच्या येवला शहर तालुका पोलीस स्टेशनतर्फे सायकल रॅलीचं आयोजन केलं. आरोग्य आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण, इंधन बचतीचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला आहे. युद्धामुळे महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली. सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरामध्ये आजपासून वाढ झाली आहे. महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशनकडनं 20% दरवाढीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.